नमस्कार मित्रांनो. परवा दिवशी समान नागरी कायदा याच्याविषयी बातमी वाचली. आपल्या राज्यात देखील समान नागरी कायदा लागू करण्याविषयी हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि देशामध्ये 4 राज्यामध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. प्रथमदर्शनी समान नागरी कायदा म्हणजे असं वाटत होतं शिक्षण आणि नोकरी यामध्ये देखील समान नागरिकत्व, समानत्व येईल अशी एक धारणा होती आणि तसं अनेक जणांना वाटतं देखील. परंतु या समान नागरी कायद्यामध्ये नेमकं काय आहे याची बऱ्याच जणांना माहिती नाही आणि तसं त्याचा प्रारूप आराखडा लोकांपर्यंत अजून पोहोचलेला नाही. आणि मलाही तसंच वाटत होतं की समान नागरी कायदा म्हणजे शिक्षण आणि नोकरीमध्ये सर्वांना समान हक्क असं मला वाटत होतं. परंतु समान नागरी कायदा जो मांडला जाणार आहे तर त्याचं प्रारूप तसं नाही आहे. घटनेतील कलम 44 नुसार समान नागरी कायद्याची तरतूद आहे आणि तो नेमका कुठल्या बाबतीत लागू होणार आहे तर तो कौटुंबिक बाबतीमध्ये तो लागू होणार आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये बहुपत्नीत्व, विवाह, दत्तक घेण्याविषयी तरतूद, घटस्फोट असे जे काही कुटुंबाशी निगडीत वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर अशा 6 घटकावरती हा समान नागरी कायदा असणार आहे. त्याचं कारण असं की प्रत्येक धर्मामध्ये लग्न परंपरा वेगळ्या आहेत, घटस्फोट देण्याची प्रथा वेगळी आहे, त्याचबरोबर एक पत्नी 2 पत्नी अशा वेगवेगळ्या रूढी कल्पना आहेत आणि दत्तक विधानाबाबतीत देखील वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आणि त्यामुळं काय होतं की न्याय देताना त्यांच्या धर्मानुसार आणि त्यांच्या प्रथेनुसार अडचणी येतात आणि या धर्तीवरती सर्व नागरिकांना समान न्याय देण्यासाठी आणि त्यांना समानतेच्या पातळीवरती आणण्यासाठी हा समान नागरी कायदा सध्या तरी आपल्याला दिसतोय आणि त्या धर्तीवरती हा कायदा लागू केला जाणार आहे. थोडक्यात कौटुंबिक आणि नागरी सेवाविषयी हा कायदा समानतेच्या पातळीवरती असणार आहे आणि त्याचबरोबर बालविवाह, लिव्ह इन रिलेशनशिप यामध्ये देखील त्याची तरतूद असणार आहे. आणि त्याचबरोबर धार्मिक विधी, पूजापाठ आणि धार्मिक कार्य, देवदेवता याविषयी याच्यामध्ये अंतर्भाव नसणार आहे आणि त्यामुळं घाबरून जायचं कारण नाही किंवा गैरसमज करून घ्यायचं कारण नाही. कारण सामाजिक व्यवस्थापनासाठी आणि समाजामध्ये एक समानत्व ठेवण्याच्या दृष्टीनं हा कायदा निश्चितच चांगला असणार आहे. म्हणून या कायद्याचं स्वागत होणं गरजेचं आहे. कारण लोकसंख्या आणि देशाच्या पातळीवर वाढणाऱ्या समस्या, घटना यांच्यावरती जर नियंत्रण ठेवायचं असेल तर अशा कायद्याची आवश्यकता आहे. माझ्याही मनामध्ये गैरसमज होता, परंतु त्याविषयी अधिक माहिती घेतल्यानंतर तो दूर झाला. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.